काय यार 3 से रवाना हो रही है। 10 के लोग प्लेटफॉर्म संख्या 3 से रवाना हो रही है। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नाथ भटकंतीचा. तर आत्ता आपण आलो आहे पालघरमध्ये. मी इथून ब्लॉग चालू केला आहे. पालघर डेपो आहे. पालघर डेपोमधून आपण ब्लॉग चालू केला आहे. पुढे रविदादा चालतो आहे. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण खूप दिवसानंतर रविदादाबरोबर शूट करतो आहे. आणि आत्ता आम्ही चाललो आहे वाड्याला चाललो आहे. काय आहे कसं आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहाल तरच कळेल की काय आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पुढे जसं जसं दाखवण्यासारखं असेल मी तसं तुम्हाला दाखवतो. तर ही आपली आजची गाडी आहे. तुम्ही बोलाल नॉडी कुठे गेला, तर नॉडी आज घरी आहे आपला. तर पुन्हा ब्लॉगमध्ये कंटिन्यू आलो आहे आपण. आणि आता व्हेकल चेंज झाली आपली. पुढे बघा खूप सुंदर. आणि आता आपण निघालो आहे वाड्याला. उतरलो होतो आपण एस टीमधनं आणि आता निघालो आहे तिळशे गावात. आता हे वाड्यातून आपण ऑटो पकडली आहे आणि आता चाललो आहे तिळशे गावात. तर जाऊया तिळशे गावात आणि मग तिकडे भेटूया. आहे तिळशे गाव आणि हे आहे ते मंदिर जिथे आपण आलो आहे. आत्ताच जस्ट महाशिवरात्री झाली आणि खूप गर्दी वगैरे होती महाशिवरात्रीला इकडे, कारण खूप मोठ्या प्रमाणात इथं उत्सव साजरा होतो महाशिवरात्रीचा. कारण हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. आणि इकडेच देवमासे आहेत जे आपण बघायला आलो. देवमासे ॲक्च्युली इकडची पूर्ण डिटेल दादालाच माहिती आहे. दादानीच ही जागा सजेस्ट केली आहे मला की आपण इकडे जाऊया. आणि इकडे ह्या साईडला ते देवमासे वगैरे आहेत. तर आपण जाऊया तिकडे खाली आणि बघूया, एक्सप्लोअर करूया काय काय नाही. आणि दादा तिकडे शूट करतो आहे. हे बघा, थांबा मी झूम करतो. हे बघा, आज दादाचं शूट चालू आहे तिकडे आणि मी इकडे शूट करतो आहे पुढे. तर मंडळी बघा, इकडे खूप सुंदर अशी नदी आहे. खूप सुंदर नदी आहे. आणि इकडे ते बघा पूर्ण गावात, म्हणजे असं प्रॉपर गावातलं वातावरण आहे. ही दोन मुलं बघा कशी पाण्यात पोहत आहेत. त्या काकी तिकडे कपडे वगैरे धुत आहेत. खूप शांतता आहे. खूप अशी शांतता आहे घाटावरती. आणि इकडे आहे ते मंदिर. हे बघा, आपण नंतरला मंदिरात पण जाऊया. आता सध्या आम्ही आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करतो आहे आणि तो एक्सप्लोअर झाल्यावर आपण मग मंदिरात जाऊ. दादाचा ब्लॉग चालूच आहे, आपला पण ब्लॉग चालू आहे. बाजूला उठू तुम्ही कायला पाहिजे ते छान लागून आलं. कवऱ्या प्रकारे दाखवायचं मंदिर. कवऱ्या प्रकारे शकता. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आपल्यापासून तो खूप लांब आहे. आपण इकडे होतो. हे बघा, या साईडने आपण शूट करतो. तिकडे गेलेलो. खूप शांत असं घाट आहे. म्हणजे हे दशक्रिया घाट आहे. ही वैतरणा नदी आहे. आम्ही आता त्या काकींना, तिकडे काकींचं दुकान आहे तिकडे समोर आहे ना, ते काकींचं दुकान आहे. त्यांना विचारलं ते काकी नदी कुठली आहे, याचं नाव काय आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की वैतरणा नदी आहे आणि इथे सगळ्या दशक्रिया, म्हणजे जसं काशीमध्ये आपलं मणिकर्णिका घाट आहे त्याच प्रकारे हे एक घाट आहे. इकडे सगळ्या दशक्रिया विधी होते. आणि त्याच प्रकारे जसं मणिकर्णिका घाट कसं
खूप वेळ म्हणजे त्याचा त्या घाटाची तर कहाणी थोडी वेगळी आहे, पण त्याच टाईपमध्ये हे पण हे तसंच घाट आहे आणि खूप सुंदर असं त्या लोकांनी मेंटेन करून ठेवलं आहे. तर दादा आता पुढे गेला आहे तिकडे, हो दादा तिकडे आणि मी इकडे, तर आम्ही मागे पुढे ब्लॉक करतो आहे. आता आपण चाललो आहे मंदिर बघायला फायनली, आणि मंदिर बघून झालं का मग मंदिरातून आपण जसं खाली उतरू, आणि खाली उतरून हे बघा हे लोक पण गेलेत, ते देवमासे बघायला गेलेत बघा, ते लोक पण देवमासेच बघतायत. तर आपण पहिला वरती जाऊ, मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ, आणि दर्शन घेऊन मग खाली जाऊ आणि देवमासे बघूया. तर असेच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. भेटू आपण आता डायरेक्ट त्या मंदिराच्या तिकडे. प्रवेशद्वार श्री क्षेत्र नंदिकेश्वर शिव मंदिर देवस्थान तिळसे तालुका वाडा. आपण जाऊया आतमध्ये. मी जरा खूप घाईत बोललो. हां थांब, तू बनव पहिला. मंदिराच्या ह्या प्रवेशद्वारापाशी श्री क्षेत्र नंदिकेश्वर शिव मंदिर देवस्थान तिळसे तालुका वाडा. आता आपण काय करूया, आतमध्ये जाऊया. खूप सुंदर असा डॉगी मिळाला आहे बघा. त्याला मी हात वगैरे लावतो आहे, मालिश वगैरे असं करतो आहे त्याच्या हेडवर. तो एकदम शांतपणे बसला. बाकी असे डॉग्स असतात ना, ते लगेच असं रिॲक्ट करतात किंवा असं म्हणजे चावायला वगैरे येतात, पण हा बिचारा एवढा शांत आहे ना. आणि इथे कोणच नाही बघा मंदिरात, आम्हीच आहे. तिकडे दादा आहे आणि इकडे आम्ही लोकच आहे, बाकी कोणच नाही मंदिरात. आणि हा बिचारा एकटाच बसला आहे. बघू आपण ह्याला काहीतरी खायला देऊया. दुकानं वगैरे तर नाहीत, लांब आहेत, पण आपण ट्राय करू त्याला काहीतरी देण्याचा. तर चला आतमध्ये जाऊया आता. दादा गेले आतमध्ये, मी पण आतमध्ये जातो आणि मग मंदिर एक्सप्लोअर करूया आपण. आल्यानंतर आतमध्ये पहिला नंदी महाराज, एक नंदी महाराज बघा, खूप सुंदर असं तुळशी वृंदावन आहे. आणि वृंदावनात राधाकृष्णांची मूर्ती आहे बघा, राधाकृष्णांची मूर्ती आहे. आणि आपलं अपोजिट साईडला आहे ते हे महादेवाचं मंदिर. तर आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. बघा हे श्री क्षेत्र नंदेश्वर शिवमंदिर देवस्थान, तुळशेश्वर वाडा. आणि सगळ्यांनी कमेंटमध्ये एकच गोष्ट करायची आहे, ती आहे की जय शिव महाकाल. आजूबाजूला परिसर आणि इथे आहे आपली आणि इथे आहेत आपले नंदी महाराज. झालं इथे गर्दी असेल ना 26 तारखेला, 26 तारखेला गर्दी असेल म्हणून ना आम्ही बोललो शांत वेळेला जाऊया. म्हणजे असं फक्त त्या दिवशी देतो ना. आता मंदिरात जस्ट दर्शन घेतलं आणि मागच्या पायऱ्यांनी खाली उतरलं. दादा इथे बसला आहे, तर मागच्या पायऱ्यांनी खाली उतरलं आणि चाललो आहे तिकडे देवमासे बघायला. तर आता आम्ही थांबलो आहे, दादाचं काहीतरी झालं आहे त्या दोघांचं. बघा दादा शूट करतो आहे, काहीतरी झालं आहे त्यांच्या दोघांचं, रिटेक मारतो आहे दादा. आपण आता खाली मंदिरात आलो आहे, मंदिराच्या मागच्या साईडला, मंदिर वरती आहे, आपण मंदिरातून इथे खाली आलो आहे. आता जाणार आहे आपण तिकडे देवमाशी बघायला. तर ती वेळ आली आहे तुम्हाला देवमाशी दाखवण्याची.
तर आता आपण जाऊ थोडाच वेळा, दादाचा एक टेक बाकी आहे तो करून मग आपण तिकडे जाऊ आणि मग देव मासे बघूया. इकडे बघा गावातल्या लेडीज वगैरे कपडे वगैरे धुतात इथे येऊन. दादा तिकडे आहे, तर बघा झूम करतो, तो तिकडे थांबला आहे आणि मी इकडे खाली आलो आहे. मला सांगितलं रस्ता चेक कर, मी आता बघा खाली आलो आणि ते बघा ते तिकडे आहे ना, तो दादा चालतो आहे ना, तो बघा तो दादा चालतो आहे त्या साईडला मासे आहेत. आणि मी आता बघा पाणी खूप स्वच्छ आहे एकदम, खूप म्हणजे बोलतात ना खूप स्वच्छ पाणी आहे. खालचे पूर्ण प्रॉपर जमीन वगैरे प्रॉपर दिसते, खालचा भाग प्रॉपर दिसतो बघा, एवढं पाणी आहे तरी प्रॉपर दिसतो. आणि मी इकडून आलो आहे बघा, इकडून मी असा दरीतनं खाली उतरत आलो आहे. दादा वरती बोलवते तर मी जातो आता वर. तेच आता मी चाललो आहे बघा कसा मेहनत एक ब्लॉगसाठी मेहनत चालू आहे ब्लॉगसाठी. बघा कशी कुठून आलो होतो बघा मी, इकडून बघा या दरीतनं खाली उतरलो होतो. हा बघा एक इकडे बसलाय. आता मी जातो वर आणि मग आपण जाऊया तिकडे मागे. इथून कॅन्सल झाला, सेकंड वेने आम्ही बाहेर निघालो आहे. आणि हे बघा खाली उतरल्या इकडे एक शिवलिंग आहे आणि नंदीसुद्धा आहे. तर ही पण शिवलिंग इथे आतमध्ये आहे. मी एक गोष्टीचा विचार करतो की जेव्हा पावसाळा असेल तेव्हा इथलं क्लायमेट आणि लोकेशन काय वाटत असेल यार. कारण बघा ना चारही बाजूनी पाणी जाण्यासाठी मार्ग आहे. बघा चारही बाजूनी पाणी जाण्यासारखा मार्ग आहे. ही इकडनं आपण आलो होतो समोरनं, ही तिकडून येणारी नदी आहे, म्हणजे हा तिचा इनवे आहे. तर ही तिकडून येते ह्या साईडला. आणि हे बघा हे मध्येच हे मंदिर आहे आणि चारही बाजूने मंदिराचा पाणी आहे. तर पावसाळ्यात तर काय प्रॉब्लेम नाही, कारण ह्या लोकांनी हा वे बनवला आहे, मंदिरात जाण्यासाठी हा वे बनवला आहे त्या लोकांनी. तर दादा तिकडे गेला आहे आणि आपण तिकडे सुद्धा वरती गेल्यावर पण तिकडे पण शिवलिंग आहेत. हे बघा माझी तब्येत ठीक नाही तरी पण मी दादाला बोललो की आपण जाऊ, कारण खूप डेजपासून आमचं चालू होतं की जायचं. हे बघा एक शिवलिंग इकडे सुद्धा पूजा झाली आता, कारण आत्ता जस्ट महाशिवरात्री झाली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो आहे. महाशिवरात्रीलाच प्लॅनिंग होता पण खूप क्राऊड होता त्यामुळे दादा नाही बोलला आणि तब्येत पण ठीक नव्हते दादाची पण माझी पण. हे बघा इकडे एक शिवलिंग आहे, इकडे हवनकुंड आहे, आता परत यांचं काहीतरी झालं, बघूया काय झालं. हे काय आलं दादा? हे दोघांचं कधीपासून चालू आहे. आपण दादाचा BTS कधीतरी मी दादाचा BTS ब्लॉग शूट करेन दादासोबत असताना, की दादा कसा शूट करतो. मला करायचं खूप डेजपासून, म्हणून सध्या टाईम नाही मिळत आहे कारण आपला थोडा वेगळं कामसुद्धा चालू आहे. ते पण लवकरच मी तुम्हाला सांगेन. आता खाली जाण्याचा टास्क आहे, बाबा तुझा पहिले बघूया. दादा बोलते तू जा तर मी जातो खाली. जा नंतर तू कसा सिनेमॅटिक शॉट घ्या उत्तर देणं वगैरे. आता दादाची बारी आहे. मी तर आलो आहे बघा खालीपर्यंत आलो. आता मी इकडून जातो, दादा इथे वर आहे. हा दादाचा कॅमेरामॅन आणि मी इकडे. तर बघा दादा उतरतोय, थांबा माझ्या बघा. बघा खूप डिफिकल्ट आहे हे, कारण आपण शहरात राहतो आणि आपल्यासाठी तर हे सगळं ॲडव्हेंचरसच आहे. तर बघा दादा बघा कसा उतरतोय दादा, कारण मी खूप डीपमध्ये उभा आहे आणि आपल्याला इकडे जायचं आहे. मी जातो पुढे कारण दादा मलाच फॉलो करतोय, तर मी पुढे जातो. हे त्यांनी सोय चांगली केली आहे की जर तुम्ही ह्या जागेवर व्हिजिट करताय तर प्लीज येताय तर कचरा करू नका. आणि कचरा करताय जर काय कार्य करताय तुमच्यासोबत पाण्याची वॉटर बॉटल जे काय असेल ते प्लीज ह्याच्यात टाकत जा.
जेणेकरून आपण ज्या जागेवर आहोत त्याची स्वच्छता आपल्यालाच राखायची आहे. तर प्लीज हे ग्रामपंचायत तर्फे हे केलेलं आहे. आणि हे बघा यांचं काय झालं आहे बघा, दादा आला आहे फायनली. आणि माझ्याच मागे देवमासे मी दाखवतो मला, दादाला येऊ द्या मग आपण बघूया देवमासे. ओके, कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉगमध्ये. दादा उतरते बघा कसा, दादाचा कॅमेरामॅन पुढे आला आहे. आपलाच फ्रेंड आहे तो, पण कॅमेरामॅन नाही, फ्रेंड आहे आपला तो पण. खूप देवमासे आहेत, खूप खूप आहेत. अरे कॅमेऱ्यात कळत नाही ना, कॅमेऱ्यात नाही कळत आहे, कॅमेऱ्यात कळत नाहीये पण ते खूप मोठे खूप आहेत. कॅमेऱ्यात खरंच नाही कळत आहे कारण ते पाण्याच्या आतमध्ये आहेत आणि त्या बात आहे. पाणी खूप तेलकट झालेलं आहे, त्याच्यामुळे ते लवकर कळून पण येत नाही. तरी मी खाली उतरायचा ट्राय करतो, बघूया. बघा. हे असं तर मला इथून काहीच दिसत नाही. अरे पाणीच चमकतंय नुसतं. हा पाणीच चमकते ना. S25 अल्ट्रा पाण्यात गेलेला आहे बघा. दादाने पाण्यात टाकलाय त्याला. एक फुटेजसाठी काय काय करावं लागतं. मला काही दिसत नाही. हो मला ते खरं मला भीतीच वाटते ते. कळलं काय, ते भीतीच वाटते मला. हे दादा दादा दादा. अरे हो दादा दादा, पण ते आयफोन हो हो तेवढं तरी तेव्हा एवढं जवळ आले. खूप जवळ, बापरे खूप केवढे आहेत ना फुटेज सुमेध. चालू कर, फुटेज चालू कर ना ती पण. सुमेध हे बघ केवढे जवळ आहेत. बापरे खूप जवळ आलेत, खूप जवळ खूप आलेत. जवळ आहेत आणि केवढे मोठे मोठे आहेत. हो माय गॉड, केवढा मोठा आहे. बाप रे बाप, हो ना. खूप मोठे आहेत. हा बघ, हा बघ, हा बघ दादा, हा बघ. हा ते आपण ना, बघ. पाण्याचं रिफ्लेक्शन येते ना त्यामुळे. हे बघ. मला हात नाही घालायची बाबा, केवढा मोठा आहे. बापरे हात घालायला हा बघ. जबरदस्त. चक्के लागतात का? आपण त्यांना नेऊ तिकडे, बिस्किट देऊ आणि पुन्हा त्यांना त्यांच्या घरी घरपोच करू. घरपोच पुढे करते. घर आहे त्यांचं तिकडे मंदिराजवळ. ए चल चल चल, तू चल चल, तुला पण देतो, चल चल. मंडळी परतीचा प्रवास आणि आपली ट्रेन बाकी